बोला. तर आपलं म्हणजे माझी इच्छा अपूर्णच राहिलेली. दुसरी माझा आत्मा भटकत होता त्यासाठी की काय करायचं. त्यांनी मोबाईल सुद्धा आणून ठेवलेला आणि आमच्या अॅनिव्हर्सरी दिवशीच मला चॅनल ओपन करायचं होतं, पण नाव नसल्यामुळे चॅनल कसं ओपन करायचं आणि नाव असं भरपूर आम्ही सर्च वगैरे केलं आणि नंतर आमचं असं चाललेलं की रायबाची आई नाव ठेवूया. पण एका दादांची कमेंट आली की आम्हाला पटली की तुम्ही तर तुमचं फॅमिली सगळं दाखवत राहणार आहे म्हणजे फॅमिलीतलं, तर मग ते नाव नाही असं सूट होत, तर एकच काय तर असं नाव ठेवा. मग ती पण झाल्यानंतर आणि दुसरं कुठलं नाव विषय काळजाचा सगळी नावही केली तर काय आपले व्हिडिओ ऑलराऊंडर असणार आहे. म्हणजे नंदी पण आपलं दिसणार, घरातलं पण दिसणार, इकडे तिकडे मेकअप, परत रेसिपी, कुठं कार्यक्रम वगैरे असला की स्कूल मधलं नंतर श्रीशाच्या काय काय गोष्टी मी शेअर करत राहणार. म्हणजे डेली रुटीन. नंतर ह्या व्हिडिओत तुम्हाला वेगळं दिसणार, पण दुसऱ्या व्हिडिओत ह्यांनी कसं असतात म्हणजे घरातलं आमचं काय चालू असतं, ह्यांनी कुठे गेलं आलं, ह्या व्हिडिओ व्यतिरिक्त तर ते पण आम्ही शेअर करणार. पण त्यासाठी नाव घावत नव्हतं. आणि विषय कसा झाला, आता आपल्याला ह्या दादांनी हे पार्सल दिलेलं आहे. ह्या पार्सल जसं आलं रात्री ह्यांनी माझा पण म्हणजे त्यांचा पाय दुखत होता, तर ह्यांनी बसलेलं असं पाय पसरूनच काय असं झोपायला पण येत नव्हतं, तर मग ह्यांनी बघत तो बॉक्स असाच एकदम पॅक होता आणि आमचं इथे नाव वाचायचं चालू होतं, कपिला कृषी असं कृषी रत्न. हा, मग विषय गोडीचा आणि 7 जोडीचा. मग होय असं आमच्या दोघांचं झालं की होय नाव कुठलं ठेवायचं. तर बरोबर आपल्याला हे नाव दिसलं 7 जोडीचा, विषय गोडीचा 7 जोडीचा असं नाव आम्ही वाचत बसलेलो. आणि तेव्हा नुसती आमची चर्चा चालू होती, अगं युट्यूब चॅनल चालू करायला काय म्हणजे 1 दिवस लागतोय, तर पहिल्या स्टार्टला लागतं नाव, तिथनं सुरुवात होती. मग आता नाव काय टाकायचं त्याच्या यजमान आपलं थांबलेलं. मग मीच म्हटलं हिला की अगं 7 जोडीचं नाव कसं वाटतंय, विषय गोडीचा 7 जोडीचा असं नाव ठेवायचं होतं. खरं म्हटलं ती लय मोठं नाव होतं, त्याच्यापेक्षा 7 जोडीचा. यातलं मी पण म्हणले तुम्ही सगळं आता तुम्हीच म्हणा. तर मग आमच्या दोघांचं एकमत झालं आणि 7 जोडीचा, कारण आपल्या घरचा 7 पण आहे. तर मग विषय पण म्हणजे नाव आणि आम्ही भरपूर सर्च केलं तर कुठल्याच चॅनलचं नाव नाही की 7 जोडीचा. आणि लवकर चॅनल 1-2 दिवसात चालू होईल. आता सर्च करू नका, जेव्हा चालू गुरुवारी तुम्हाला पहिला ब्लॉग भेटेल बघायला. काय गुरुवारी? तुमचा हॅपी बर्थडे. हो, माझा वाढदिवस आहे. त्या धर्तीवरती आगमन झालं आमचं 26 तारखेला, 26 जून. छत्रपती शाहू महाराज यांच्या दिवशी त्यांचा जन्मदिन आहे. मग त्याच्या ओळख तुम्ही वाढदिवस आलेला आहे. आणि माझ्या वाढदिवसाला कायम पाऊस असतो दरवर्षी. पहिलं वाढदिवस मैदानात असणार आहे. होय होय. अगं तुम्हीच म्हणले नाही किती तारखेला? 26 तारखेलाच घेतलाय. आणि भैया नाही 26 तारखेला, त्याला तिकडे जायला नाही ती सही करायला. भैया राकेश ती मध्ये मागणी येतो. आणि आता 2 नंदी आहेत आपले, बाबरे आणि भारत. विषय झालाय बघ 26 तारखेला काय आपलं नसते वाढदिवसाचं एवढं काय. पहिलं वाढदिवस कसं असायचं आपलं, दिवसभर. परत सुधारलो नाही, परत अनाथ आश्रमात मित्र घालायला लागले. ह्यांच्या मित्रांनी एवढा मोठा बर्थडे केलेला, तर मी त्या ब्लॉग मध्ये ह्यांच्या बर्थडेचा अल्बम पण दाखवेन. अल्बम आहे आपल्याला हाय काय. मग तिथं आम्ही अनाथ आश्रमात जाऊन तांदूळ गहू वगैरे साखर दिलेली. त्याच्या आधी ह्यांचा बर्थडे भरपूर मोठा केलेला, लय मोठा असा अंगणातच घातलेला. आणि म्हणजे अनाथ आश्रमाचा फोटो असलेला ती मला माहित नाही, पण त्या बर्थडेचा आहे. आणि अनाथ आश्रमातल्या बर्थडेचा फोटो जर कुणाकडे असला तर आम्ही घेऊन ठेवते आणि मी तुमच्या बरोबर शेअर करते. आणि आता मी आयफोनवर म्हणजे कॅमेरा वगैरे चालवायला माझी प्रॅक्टिस चालू आहे घरात. म्हणजे सेटिंग आम्हाला घेणार का ना आयफोन मध्ये व्हिडिओ? अजिबात नाही घेणार, नाही कुणाला नाही घेणार. मी एकटीच आणि माझा रायबा. बरं. आणि रायबा बघा येऊ कसा बसला इकडे दुसरा टिकिया. चांगला माणसा टिकिया. पहिला पळायचा. चला व्हिडिओ भरपूर मोठा होईल. आणि अनेकदा कपिला कृषी रत्न विषय जोडीचा 7 नाही विषय गोडीचा 7 जोडीचा. तर ह्या दादांचं खरंच मनापासून का बरे एक एवढं छान गिफ्ट मिळालं. आणि नाव मिळालं म्हणजे काहीतरी. आणि त्या दादांच्या फॅमिलीवर तुला चर्चा करायची, म्हणजे त्याच्यातले बोलायचे. जवळजवळ ते आठवडा झालं म्हणजे मग ते ही येड्याला पण गेलेली. मग म्हटलं काल त्यांचा फोन आला आणि व्हिडिओ शूट करतच होती, पण ह्यांनी दवाखान्यात निघालेलं. मग आम्ही थांबलो. पण आता थोड्या वेळाने नक्कीच आम्ही त्यांना फोन करणार आहे आणि त्यांच्या घरातल्यांच्याबरोबर बोलणार आहे, कारण ते आपल्याला फॅमिली मानतात. बोललंच पाहिजे. चला आता पाऊस पडतोय त्यामुळे आवाज जरा कमी येईल, पत्र्याचा आवाज जास्त येतोय. गोंडाभाऊच्या रूमवर कब्जा घेतला आपण. आता हल्या इथनं गोंडाभाऊ म्हणला हाला की मला जेवायचं नाही, कळतो का नाही. तर आपल्याला बाकीकडे आणि कामायचं जायचं दुसरीकडे. आणि गुडघ्याचं काय
गुडघा थांबलेला आहे. गुडघा आता ह्यांचा थांबलाय. बऱ्यापैकी थांबलाय. म्हणजे काल या पायावर जरा बाहेर टाकायला येत नव्हता अजिबात. आता जरा बाहेर टाकायची ती पट्टी लावून घेतल्या. आता ती दुसरी लावायची. तर ते आता बाम लावूया. चालतंय. आपल्या फॅमिलीच्या आशीर्वादाने गुडघा लगेच थांबला. मला द्या वाटत होतं रात्री मी ह्यांच्या साईटला बसलेली नुसती हात लावू नको हात लावू नको. श्रीशाला सुद्धा काल यांनी आसपास फिरकून दिलेलं आहे आम्हाला कुणाला, का तर ह्यांच्या गुडघ्याला हात लागल म्हणून. एवढं चालतंय. चला. कपिला कृषीरत्न विषय गोडीचा 7 जोडीचा ही आपण मी माझ्या व्हिडिओत बोललेलो की गिफ्ट आले. हे आधी शेअर करायचं काय आपण. आणि हे बॉक्स काय आपण फोडलेलं नाही वगैरे. म्हणजे सगळ्यांच्या देखत फोडायचं म्हणून असं म्हटलं घरात नकोच फोडायला. सगळे तिथं हे आपल्या पत्त्यावाले बघा. श्री सुशांत शिवाजी निकम, चावडी चौक, मुक्काम पोस्ट शेने, कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र 415404 पिनकोड. आणि भरपूर वेळा येतं असं की तुमचा पत्ता सांगा, तर आज आमचा पत्ता पण तुम्हाला समजलाय. आणि त्या दादांचा पत्ता आहे, पण त्या दादांनी सांगितलंय आम्ही रिटेल विक्रेता नाही, आमचं फक्त ते नाव सांगा कपिला, म्हणजे कपिला ब्रँड उद्योग कडून आले, पण बाकी काय सांगू नका. तर त्यांनी आपल्याला गिफ्ट पाठवले. ते आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांची फॅमिली सगळी आपला व्हिडिओ बघती, तर त्यांनी आपल्याला हे खास बेंदूर सणासाठी रायबा पाठवले. भाजी म्हणजे जेवढं आपल्याला देत त्यांच्यासाठी काय ते आम्हाला माहित नाही. तर चला आता ओपन करूया. तर ही कपिला काय त्यांचे म्हणजे ब्रँड आहे त्यांचा थोडक्यात. फक्त म्हणजे ते आमचं नाव घेतात, तयार करतात आणि त्यांच्याकडून सगळी होलसेल मध्ये घेतात आपल्या कराडमध्ये. नंतर त्यांनी सांगितलं जेवढं शर्यतीचं अड्डा असते तिथे जे घेऊन बसतात ते ह्यांच्याकडूनच असतं. बघूया आता काय काय पाठवलं. आणि आज अजून एक दुसरं गिफ्ट येण्याची शक्यता आहे. हो आज ते रायबाचं रायबा बाजी बाबऱ्या ब्रह्मा यांचं गिफ्ट. रुद्राक्ष ती चांदीचं केलेलं लॉकेट. तर बॉक्स आता अनबॉक्स होत आहे. हे काय लिहिलंय काय वरच अगं बाई रायबा. रायबा अरे वा 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 वाच वाच. रायबा वाच. आनंद रूपी पुत्राचा तुमच्या थांब. आनंद रूपी कुठं आहे. हा नंदी रूपी. थांब कसं भारी केलंय, कसलं छान केलंय. आणि असं वाटलं नव्हतं. आणि बॉक्स उघडल्यावर पण किती छान दिसतोय बघा. बघा आता एक बॉक्सवर पण सगळ्यांची नाव आहेत. बघा आता एक आणि त्यांनी रायबासाठी लिहिलंय नंदी रूपी पुत्राचा तुमच्याकडून होतो स्वीकार, एका अनोख्या कहाणीला नवरूपाने येतो आकार, भगवंताची कृपा राहो तुमच्या सगळ्यांवर अपरंपार, दैवी कृपेने रायबा करो तुमच्या मनातील स्वप्न साकार. आता खाली दिलंय आपल्या फॅमिलीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. रायबावर प्रेम करणाऱ्या सर्व सबस्क्रायबरवर आणि फॉलोवर्स यांना कपिला ब्रँड्स परिवाराकडून बेंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कपिला. तर त्या दादांनी पाठवलं तर त्यांचं खरंच मनापासून खूप खूप आभार. आणि कुठं लावायचं आपण. नंदीरूपी पुत्राचा तुम्हाकडून होतो काय स्वीकार. हा चला आता पुत्रच आहे तो. आणि आता इथं या सगळ्याची हाऊस आहे काढायची. हे काय एक एक दाखवू काय काय. तर इथं आहे रायबा. ही काय विषय मला पाहिजे. कपिला परिवाराकडून आपणास म्हणजे हे शुभेच्छाच दिलेत. ह्याच्यावर लिहिलंय रायबाचं नाव. तर ह्याच्यावर आत काय येते बघूया. शिक्कायत ना. हे कसलं शिकायचं. होय काय. भैयांना खूप खूप आनंद झालेला आहे. आम्हाला सुद्धा झालेला आहे खरंच. म्हणजे नाही ही असं काही होणे म्हणून दिलं नाही होय. काय आता आपल्याला एवढं त्याचं नॉलेज नाही. आता रायबा झाला. उघडा की भैया उघडा की एक एक दाखवूया. हा आधी सगळ्यांचं नाव. हे कोण. भारत. हे भारत शेटचं पण दिलंय. काय तर नाव दाखवून भारत. नंतर हा आहे बाबऱ्या. इथं आहे ब्रह्मा. इथं आहे बाजीराव. काळीज. आणि इथं शेठ. ही शेठ कोण. 66 हा. अगं हा बरोबर 66. आणि ही आहे आपली राधा. ही राधा. ओके. आणि इथं आहेत कलर. ही एक कोणतं राहिले बघ. हा ही कलर आहे. ही पण तेच आहे. वॉटर बेस कलर. ते छत्रपती काय आहे. छत्रपती होय की. दाखवा भैया. 66 हा. ते नव छत्रपती अहो महाराजांचंही हे असं म्हणजे घेऊ लोगो घेऊ. हो का असं. हा हा. अरे बाबा. ही 1 नंबरला आधी करायचं, ही 2 नंबरला करायचं. आता ही फक्त ह्याला कलाकार व्यवस्थित
कलाकार असते ते व्यवस्थित पहिलं तर उड्या मारते. मग तेच त्या कलाकारांनी ते हँडल झालंच पाहिजे. ते झालं छत्रपती, आपले छत्रपती शिवाजी महाराज. ही शिक्का स्टॅम्प ही काय ओगो ही पण दिलंय. ही हे शिकायची सगळं शिकाय म्हणजे हे कपाळावर होय. हा 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 ओम ओम हो मी मागाव काढायचं नका 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 जरा इथे जरा. हो का तो नाम आहे दिसते ना व्यवस्थित. हे आपण काय काय करूया ते स्वस्ती त्रिशूळ त्रिशूळ आणि काय पाहिजे स्वस्ती स्वस्ती ही फुलं. फुलं. कधी स्वप्नात विचार केला म्हणजे मला तर माहित पण नव्हते की असलं हा साहित्य कोणाला असतं. माहिती आहे? ते कंदमिंड असते. तुम्हाला माहिती होतं भैया असं मिळते ती नाही पहिल्यांदा. हा हे रेडियमच्या बघू भैया हा. यान दिलंय. कपिला कपिला लिहिलेलं आहे सगळ्यांवरती. अरे काय दिलंय स्प्रे कलर तर ह्यो स्प्रे पण दिलाय दादानी. हे गायस घातले पाहिजे. गयाचे नाही हो नंदींच्याच आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या मी परवाच हा, बेंद्रा बघितलं दिवशी त्याला लागले. घातलेला हो मथुरला. ही काय? मथुरला सेम असली मुरकी घातलेली. हा. ही मूर्खी आहे. होय आणि ह्या शेंब्या आणि शेंब्या चिटकवण्यासाठी चिकट टेप पण दिलाय. आपण मागच्या वर्षी आठवतंय का नुसत्या अडकवल्यान पडल्या. भैया होतात की तेव्हा बघाय किती नॉलेज होतं तेव्हा. तर ह्या मूर्ख्या दिल्या त्या आणि ही काय कढी दहावी. दाव काय ब्रश पण दिलेला आहे. दहाव्याला ही पण दिलंय आहे का. बरं आता मुरक्या किती दिलेत 1 2 3 4 6 मुरक्या दिलेत. 6 आहेत. 6 मुरक्या किती दावेत 5 6 दावे आणि या सगळ्यांच्या शेंब्या जरा घालण्यासाठी शेंब्या आणि हे सगळं कलर वगैरे वगैरे. आता काय ब्रश ब्रश दिलाय आणि तो स्प्रे ह्यो स्प्रे हा दिलाय. स्प्रे कसला कलर ह्यो कलर आहे हा, ह्यातनी फक्त विचारत होती शिक्क बुडवून लावायचे चिटकवाय जायचे का तसं हा हा बरोबर. या पट्ट्या बुडवून चिटकवायचं. या पट्ट्या आणि किती विचार करून एकदम व्यवस्थित लिहिलेला आहे बघा. शिक्का तिथे राधा लिहिलेला आहे. सगळ्यांची नावं वगैरे हे तयार करायला सुद्धा म्हणजे हायच की. ही शेंगासन लावाय दिलंय. मागं दाखवलंय बघा कसं लावायचं. हा 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 तिथं दिलंय की दाखवलंय असं नुसतं एक नजरपट्टी. हे जेव्हा रायबा आपला मैदानात जाईल का ना आता पुढल्या महिन्यात तेव्हा अशी पट्टी लावून याचा. आपण ही बेंदूर सणाला नटवायचं. होय की ग असे ठेवायचे शिल्लक आपण. हा त्यांच्याकडे घ्यायचं आपण. आणि तर हे विषय आहे हा दादांचं. विषय आहे आपल्या फॅमिलीचा. आणि दादानी 2 काम केली ती आपली. दोन हो ते पण एक काम सांगायचं राहिलं. माहित नव्हतं की दादा हे पाठवणार होते आणि पाठवलं. माहित नव्हतं की असं एवढं व्यवस्थित पॅकेजिंग वगैरे असेल. असं नव्हतं एवढं आणि एवढं साहित्य देतील. केला नव्हता. एवढं साहित्य देतील हे पण वाटलं मला नव्हतं. काय वाटलं असं तर दावी दिली असतील चाल दिला असतील म्हणजे पायातले असं. हे चिकिया थांब मांजराच्या माग लागलं. मांजर इथं माझ्या वाटत. मग कोणाच्या माग लागलं. तर एवढा असा विचार केला नव्हता. तर खरंच आपली फॅमिली एवढा आपल्या नंदीचा विचार करते की लेख तर कसला भारी. अजून एकदा वाचू दाखव फॅमिलीला आपल्या. मग अशी त्या दंग्यात ऐकू आलाय काय नाही माहित नाही. पण मी आता व्यवस्थित वाचून दाखवते. या इकडं हे आपण ते कट करू आणि हे दाखवू. नाही असू दे. रायबा नंदीरूपी पुत्राचा तुमच्याकडून होतो स्वीकार. एका अनोख्या कहाणीला नवरूपाने येतो आकार. भगवंताची कृपा राहो तुमच्या सगळ्यांवर अपरंपार. दैवी कृपेने रायबा करो तुमच्या मनातील स्वप्न साकार. आणि खाली आपल्या फॅमिलीसाठी रायबावर प्रेम करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स यांना कपिला ब्रँड परिवाराकडून बेंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कपिला तर त्या दादांच्या पण म्हणजे ब्रँडला शुभेच्छा. त्यांचा आधीच प्रगतशील ब्रँड आहे. होय. तरी पण आपल्या नंदींकडून आमच्याकडून आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीकडून तुम्हाला बेंदूर सणाच्या शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी अजून छान प्रगतीसाठी शुभेच्छा. तर दादानी खरंच भरपूर मोठं गिफ्ट दिलंय. ही भरपूर मोठी एवढं वाटलं नव्हतं गिफ्ट मिळालं आपलं. आणि दिलंय ते दिलंय. आणि असं म्हणजे ह्याच्यामुळे तर एवढं म्हणजे हे सगळ्यात घेऊन वगैरे काय ते म्हणजे जरा वेगळंच वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचं गिफ्ट आपल्याला हे आवडलं म्हणजे लेख. लय छान आणि वर रायबा कसं म्हणजे दिसतंय. त्यांनी जे आपल्या मनात आहे ना आपलं जे काही दिसतंय ते ह्याच्यात मांडलेलं आहे. आणि एवढ्या दादा सांगितलंय मी हे दिलंय जाहिरातीसाठी दिलेलं नाही. दिलेलं नाही. म्हणून त्यांचं नाव पण सांगितलं नाही नंबर पण सांगितलं नाही काय नाही. ते आम्ही म्हणजे काय ठरवलेलं की नाव वगैरे सगळं सांगायचं. पण ते बोलत नाही नाव सांगायचं नाही काय नाही आम्ही काय हे करणार नाही. जाहिरातीसाठी नाही दिलेलं. आम्ही फक्त आम्ही तुमचं पहिल्यापासून व्हिडिओ बघतोय. तुमचं कष्ट वगैरे बघतोय. तुम्ही कितीही करताय त्यासाठी. आणि रायबा आमचं काळीज आहे. होय तर आपल्या कष्टाचं हे कुठं तर चीज चेंज होतंय म्हणजे प्रामाणिकपणे आपण जे करतोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचते. होय. तर हे बघू शकताय. आणि ते शेड मध्ये घेऊन याचं एकच कारण की जे सगळे असतात म्हणजे भैया गोंडा दादा राकेश भाऊजी हा त्यांच्या ह्याचं नाव काय हो?
याचं नाव पण भाई आहे. भैया. तर हा एक भैया. तर असं सगळी जण येत आहेत. होय. ह्या सगळ्यांना दिसावं. श्रीशाची भरपूर इच्छा होती की रात्री अनबॉक्सिंग करावं, पण ते आम्ही केलं नाही. म्हणलं की जरा असं थांबूया हा. आणि आपल्या फॅमिली बरोबर शेअर करूया. आणि महत्वाचं सगळ्यात विठ्ठल रखुमाईचं छाप दिलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा छाप दिलाय. तुम्ही बघितलं काय ह्याच्यात नाही ते लोक तिला केलं. ओके. शेट शेट आणि 66. ही काढतेत ना. हे बघ किती कसं आहे. आता फक्त आपल्याला कळायला पाहिजे कसा उठवायचा. अहो विठ्ठल असं लिहिले. आषाढी वारी पण आहे ना. आणि ही हा. कळतंय हो, कळतंय. तर बेंदूर सणाला आपल्याला भरपूर म्हणजे आदल्या दिवशी धडपडायला लागणार आहे. हे बघा काय दिसले याला. ही काय आहे बघूया जरा. अगं रायबा शेट आहे. शेट आहे. हा शेट लिहिलेला आहे. म्हणलं रायबा नाव नाही. रायबा नाव वेगळा आहे ना. शेट इथं लिहिलंच की सर शेट 66. पण ते आपल्याला लवकर कळलं नाही ना. आता शेट आहे आणि हे 6 आपण एकाच ठिकाणी काढू शकतो. आणि हे असं त्यांच्या म्हणजे कपाळावरती किंवा असं वशिंडावरती. आणि आता विठ्ठल बऱ्यापैकी सगळ्यांच्या कपाळावर असतो, तर आपण हे पण काढू शकतो. एक नंबर. खरं खूप खूप आभार आहे दादा. मला पहिल्यांदा वाटत माहिती आहे का असं दिसलं. म्हटलं बर्फ्या वगैरे पेढ वगैरे दिली काय. मला मिठाईच वाटली पहिल्यांदा. तर भरपूर मला ही एक लय आवडलं बघ. मुरके रायबाला कसली दिसेल. सगळ्यांना छान दिसणार. एक नंबरच. कालच मी म्हणजे घुंगराची मुरकी बघितली कालच्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये. ब्रश ह्याच्यातला स्पंज काय माहित पडलं असेल. थांबू. त्यात नाही स्पंज. नाही त्यात नाही. सगळ्या बॉक्समध्ये. तर ही लॅमिनेशन करू व्यवस्थित काय जाड ह्याच्यात. आणि हे तुला सिल्वर प्ले बटन कधी येणार आहे. ती आता आणि एकदा राखीव केली पाहिजे. आणि रायबा तिथंच लावा. आता आपलं नवीन बटन होणार आहे ना. होईल तावा गे. पण तिथलं गाड्याने तिकडं लावा. त्याला काय चांगलं लॅमिनेशन करून चांगलं जाड ह्याच्यातलं. आणि कसलं भारी. ती ढाल पण आणून लावायची शिरत. होय. ढाल ते बाबऱ्याने गिफ्ट घेतलं मिळालेलं की. कारण कसं सगळी इथं बघायला येतात. तिथं कोण घरात येत नाही बघायला. चालते. प्ले बटन आपण कधी तर आणत जाऊ काय असेल तर. बेंदूर सणापर्यंत आलं असतं आपलं बटन, पण काय करायचं. बाबरे शेट जाणार आहे 26 तारखेला पळायला. कुठं चोराडे पैरा झाला. पहिला झालेला बाबऱ्या भारतचा पैरा वेगळा आहे. बाबऱ्याचा पैरा वेगळा आहे. भारतचा पैरा नंदेशी झाला आहे आणि बाबऱ्याचा पैरा पण छान नंदेशी झाला. म्हणजे गुलालातलाच नंदी आहे. बघा बाबरे शेट काय करतात. आणि हे लावा आता साहित्य व्यवस्थित. आणि घरी नेऊया. घरातल्याच अजून दाखवायचं. घरातल्याच दाखवायचं. ते ठेवून पण चालणार नाही. ह्याला व्यवस्थित जपलं पाहिजे. हे सण झाले की हाय असं ठेवलं पाहिजे परत. होय नाही तर ठेवून ही चालणार. कडी बिडी सगळं भोर कडी. कसं वाटतंय कसं वाटतंय आता बघा की कसं वाटतंय सांगाय शब्द नाही. ह्याच्यात मन रमलंय आणि डोळ्यापुढं असं दिसायला लागलंय. डोळ्यापुढे दिसायला लागले की ही सगळं घटल्यावर आपल्या नंदी कसं दिसणार आहेत ते. होय. नाही खरंच वाटलं ना का तुला असं आपल्या नंदीसाठी. मला तर वाटायला काय. मला ही मिळतं तीच माहित नाही. तर ही असतं एवढं आपल्याला माहिती आहे. आपण ड्रायव्हरला मागच्याच कसं नटवलेला. तर आपल्या नंदीवर एवढा जीव लावतील असं वाटलेलं कधी तुला. कधीच नाही. सासर फॅमिली रायबा शेट विषय काळजाचा पलीकडचा. तुला म्हणला मोबाईल आणलाय. तर रायबा शेट सगळं झालं आवरून. आता खाद्य वगैरे ठेवायचं आहे. नाही खाद्य सकाळचं असते फक्त. रायबा शेटला व्यायाम चालू आहे फुल. त्यामुळं पहिलं औषध चालू होते म्हणजे काय लिव्हर टॉनिक ते चालू होतं. ते आता बंद करून 6 महिने झालेलं. आता फुल व्यायाम चालू आहे म्हटल्यावर जरा लिव्हर टॉनिक वगैरे आणले रायबा शेटला. इथं बघू शकता ही डॉक्टरच्या सल्ल्यानं 3 बाटल्या चालू आहे त्या. असं नाही की सगळं औषधवर आहे तसं काही नाही. फक्त आपण एक गॅप दिलेला 7-8 महिने गॅप देतो प्रत्येक औषधाला. कंटिन्यू त्याला सवय लावत नाही. जसं की आपण जिमला परत तालमीत वगैरे गेल्यावर खारका बदम दूध चिकन अंडी असं असते त्या टाईपमध्येच ह्याला खुराक चालू आहे. म्हणजे टॉनिक चालू आहे. आणि बाबऱ्या शेटचा विषय म्हणशीला तर भरपूर कमेंट आले. ते बाबऱ्याला प्रत्येक व्हिडिओला कमेंट येते. त्या बाबऱ्या 26 तारखेला पाळणार आहे चोराडे मैदानात. दुसऱ्या बैलाला बाबऱ्याचा पायरा झाला आहे आणि भारतचा पण पायरा झाला आहे दुसऱ्या बैलाला. ही दोघं पण असणार आहे चोराडे मैदानात 26 तारखेला. 26 तारखेला बाबऱ्या काय करतोय बघायचं आणि निर्णय घेणार आहे 26 तारखेच्या पुढे. म्हणजे बाबऱ्याचा म्हणजे बाबऱ्या पळतोय बाबऱ्याचा विषय नाही. आता डोसक्यात म्हणजे असं विचारायला लागली ती की ते 26 तारखेच्या पुढे शेअर करतो. काय होतंय बोलते होतं एक परत. म्हणून 26 तारखेच्या पुढे निर्णय घेतो बाबऱ्याविषयी काय नक्की ते. बाबऱ्या 26 तारखेला पाळणार आहे चोराडे मैदान येते. साहेबांचा पैरा झालेला आहे बघा.
ए बाबरे आता अंगवत नाही कारण की बाबऱ्याला भ्याय जाई मी अगदा हे फोडलेला असं टावेलनं कसं बघते बघा हो का आहे का असं आहे तर आणि बारशेटचा पण पायरा झाला आहे 26 तारखेला चोराड येते आणि ब्रह्माशेट अजून आजार आहेत ब्रह्माशेटनं काय होतं त्या केसच उभा राहते त्या अंगासारखे म्हणजे का आपल्या कसा आपण कसं म्हणतो काटा आला या अंगाव तसं केस उभा करतोय असं दिसतोय फ्रेश तर जरा आजार आहेत अजून असं वाटतंय आम्हाला शेट बघा डॉक्टर येतो म्हणली त्याच आणि नानाश्री गावात लावाय हा तर माळाला बाहेर शेट गेली ती कांड्या लावायला हत्ती घास मला जरा गुडघ्यामुळं अजून 1-2 दिवस लागतील होते गुडघा परत कवर तर हे विषय आहे बाबरे शेटचा निर्णय 26 तारखेच्या पुढे होईल काय तो कारण की आता ते आपण त्या निर्णयावर जरा हेच आहे कारण की कमेंट पण आले तर भरपूर आणि बघू बाबऱ्याच काय करायचं ते 26 तारखेच्या पुढे कळलंच बाबरे शेट कसं पडते बघा पहिल्यांदा निघालाय चोराड्याला बाबऱ्या आणि बाबऱ्यात पायरा झालाय बाहेरचा नंदी आहे ते आता पायऱ्यात कळेल कुठलाही नंदी कारण तो पण नंदी गोलालातलाच आहे आणि ह्या शेटचा पण पायरा झाला चांगल्याच नंदीवर तो पण नंदी गोलालातलाच आहे आणि बाजी म्हणशील तर बाजी 2 तारखेला पायरा झालेला आहे बाजी 2 तारखेला पाळणार आहे बाजीचा कालच पायरा झाला आहे तोपर्यंत बाजीला एक फेरा टाकणार आहे म्हणजे बाजी रायबा आणि हा सम्राट ह्यासनी फेऱ्याला नेणार आहे मी 1100 फूट जिथं अंतर आहे तिथं घेतो आवरून बरा कारण बाहेर शेट गेली पुढं नाळाला जाऊन याचं जरा येडा मारून गोंडा भाऊ आवरा चला तर भरपूर बी लागणार आहे बरं का तुमच्याशिवाय पान हलत नाही रॉकी नव यो रॉक्या तुम्हाला उपमा म्हणजे घोड्याची उपमा मिळाली म्हणजे तुम्ही किती चपळ आहे बघा कामाच्या ह्याच्या तू कटाळा नावाची गोष्ट नाही इकडे कंटाळा नावाचं काय शब्द आहे माहिती नाही तुम्हाला म्हातारपणी कसं करायचं म्हातारपण आपल्याला नाही म्हातारपण आता आपल्या वयाचं म्हातारपण म्हणजे मला 60-65 वर्ष आणि रॉकीबाईनं काल भुईमुग टोकला इथं भुईमुग टोकला पाऊस चालू झाला बाबा तुम्हाला मैदानात सुटायला लागले ते नव राकेश बाबऱ्याचा पायरा झालाय 26 तारखेला होय होय बाया शेत नाही किंवा नाही कारण की ते दोघांची संकट काम निघाल कागदपत्राचं त्यांचं आहे जरा आता नाही या लागतंय बाई या नियोजन सगळं बिघाडते परत तिथं कोण कोणाचं ऐकत नाही आणि आपल्याला शहाणपणा करायचं नाही हो तिथं आपल्याला एवढा अनुभव नाही नक्की काय करायला लागेल आणि या ही जी रायबाज जात आहे का नाही आता बाह्याला जास्त करते ही कशी जात असते रे भैया सुराला लागा आणि पळती गावा रग येते गावा दुसरा झाली दात लावाय टायमा काय काय असते नक्की ते दात लावलेलं सगळी जण गेलं ती सांग काहीतरी उदाहरण असते ह्या म्हणजे आपल्याला जे बोलायचं असते नाही ते डोक्यात तोंडात बाहेर पडत नाही असं अंडी उकडे ठेवली ती ते प्रोटीन आहे प्री वर्कआउट सांगा की तांब्या नाही मीच केलं मी पिलं ते जरा गुडघा जरा साथ दिला म्हणून म्हटलं जरा प्यावं होय लागा फरक बराच फरक पडला येऊ काल उभा राहिलेत ना आज उभा राहिले फक्त जरा सूज आहे चालले ते रे करा अरे आवरायला लागते रे ते आता मी बघ राकेश तुला पटायला नाही मी तरी सकाळी 6ला आलो ती दोघं आली ती 7:30-8 वाजता तरी मी आवरलं निम्मा बोलतच बसते राखीचे जरा 2 शब्द सांगितले अरे आले की पहिली काम कर जावा
आणि परत ते बस फोनवर बोलत आणि काय करते माहिती का अर्धा पाऊस तास बोलण्यातच मी जमलोय आणि सांगू का आधी कामाचं बघायचं रे पंप काय पाठीव काय मग असतो या पाऊस उघडला लगेच निघालं बघा औषध आलंय आपल्याला माराय औषध कुठं आहे आपल्याला मारायचं आहे कुठं मारायचं तिकडे होय लागा आणि गावात कोण लावायचं गावात कोण लावायचं गावतात याचा काय तासाभराचं काम सुद्धा नाही काय एवढा उशीर लागतो कळेल की बांध बघितलं काय बांधलं ते आता लावून जाऊ लगेच तुम्हाला आणून द्या चला लावायचं कुठे माळाला लावायचं आहे तिथं पण लागेल तिथं अरे तिथं ताण नाशिक मारून लागेल ते आला नाही हो का ए बाबा पाऊस चालू आहे आज तिकडे मारून खालचं औषध उपयोग आहे मग स्टिकर वापरूया ते बघा इथं काय चालू पाडलं सगळं नाव काढायचं हजर कोण आता मी नाव काढलं कार्यकर्ता आला गेला का शाळेला गेलाय म्हणला सत्कार घ्या सत्कार गाव का फॅमिलीला आपल्या सांगतो याच्या मागं आम्ही लागतो शाळेला जा शाळेला जा शाळेला जा आणि हो बाबा शाळेला जायला तयार होणार नाही काय कायचा गैरसमज होईल आम्ही कायला बोलवायला जातो का याला बोलवायला आज प्रत्येक वेळी समजावून सांगतो ए बाबा शाळेला काय गेला शाळा सुटली विशेष कट आता जर कोण म्हणला शाळेला जा तर बघा बरं द्या बाबा पैसा दे त्याला ते कालचं काम राहिले ते का पेमेंट द्यायचं आहे ते कालोय जण लय काढलं त्याला म्हटलं बाबा असं येऊ नको आपला आल्यासारखा फायदा तर त्याचा राहिले पैसे तरी आपलं काय सांगितलंय कसं बोलायचं हो तुला ए अरे मोठे ए बंद कर गॅस त्याला 2 अंडी द्या खाया मोठ्याच्या बरोबर आवाज घालायचं असते त्याला किती सांगितलं त्याला आता हॅलो आहे का नंबर आहे का हॅलो हा अगं डेअरी चालू आहे का बरं बरं थांब मी याला लावून देतो राकेशला ठिक घेऊन देते कांडे करायला लागलो कांडे करायला लागलोय गवताच्या बाळाला लावायला होय होय आलो की गे होय राकेश भाऊजी जावा खाद्य ठीक आहे का गोंडाभाऊ गोंडाभाऊ तुला पटायचं नाही भैयानं मी आणि कोण तर देव राखी बिया नाही गेलो हेच गवतात कुठं सासरवाडीला येडे मच्छिंद्र काय का लावतोय येडे मच्छिंद्र मध्ये गेलो मोठी गाडी घेऊन गाडीनं आणलं साऱ्या सोडल्या इकडे बांधव 2 साऱ्या सोडल्या पाक इकडं खाली मेन भाईयानं दोघांनीच लावलं म्हणजे करून त्या सायकलीनं नाळ वाढ गावातच उगावलं अजून हा सॉरी उगावलं म्हणजे काय होतं लेट उगवत होतं रे ते आणि डेपुडी मग गावातच मेलो मला काय ह्याला गाठला ट्रॅक्टर परत जाऊन बघतोय तर ते ट्रॅक्टर गाठला तर त्यातनं गावात उगवून आले होते झालं कल्याण म्हटलं म्हणजे वाया गेलं रे ते कष्ट वाया गेलं आमचं बहुतेक ते डेपुडी ठेवायचंच नव्हतं गावात मला रान काढतंय बांध नुसतं ह्यो बांधच आपला 1.5 एकर असेल ती गावात लावायचा लय सगळ्या बांधाला लावली हो चोरून येणारी जी पण मसर जोगाव दिली एवढं गावात होईल त्या इकंड आपण वाटेन केलं तिकंड फक्त लावून उपयोग नाही रे बाहेर शेट पाणी पावसानं उन्हाळ्यात ठिबक बिबक व्यवस्थित केलं पाहिजे मग काय विषय नाही मग कापताना त्याला कापायला लागणार येळ्यानं कोयतं घेतलं ठिबक फाटलं म्हणून सांगतो तर एक बांध लावलेलं गावात ते गेलंच फेऱ्यात गेलं सांगतो याला भाऊ तुला पटाय नाही मी फेऱ्यासाठी चालू रान 20 गुंठ पडला असेल ना भाई 20-30 गुंठ नुसतं फेऱ्यासाठी बैलांच्या बाकी सगळा हार्बर गेलेला फॅमिलीला माहित आहे असा नाद आहे आपला
वैरण आपल्या सगळ्या बांधासनी हाय अजून गावात आपली वैरण गावून येते ना आपण इकडं आणतो. आता काल तिकडे वैरण व्हायचं नाही डम्पिंग वर गावभर आता ती आणायची ती संपली. काय माहितीये का जरा गेलं पाहिजे रे माझ्या गुडघ्याला लागले रे तुम्हाला आता महिनाभर जरा ताप आहे नाही ना बरं का. खरे खरे बाबा नियोजन व्यवस्थित आणि फॅमिलीनं आपल्या फॅमिलीला प्लीज समजून घ्या आपण कमी करणार आहे कारण की नुसतं जास्त वाटते का नाही यासनी काय काय तर आता ते राखीची भावना कोणाचं एका आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीचं कोण आलेला त्यासनी काय वाटते काय यासनी म्हणजे एवढं काय आहे कष्ट राहते नुसतं व्हिडिओ करायचं सोडायचं बाबानो तसं काय नाही व्हिडिओ करून सोडायला एडिटिंग करायला 2 तास लागते त्यातनं वेळ काढून बाकीची कामं करायला लागते ती आपल्या रानातलं बघायला लागते नुसतं बैल करून चालणार नाही हो हा झोप तुम्हाला वाटतं मी रात्री 2-2:30 वाजेपर्यंत दररोज जागा असतो ते पण आणि झोप डोळा लागतो 4-4:30ला तो सकाळी 7ला उठायला लागते काय पर्याय नाही उठल्याशिवाय लय वेळ काढायला लागते वेळेत वेळ काढायला लागते नुसतं व्हिडिओ करून सोडत नाही व्हिडिओच्या पाठीमागं पण भरपूर कष्ट आहे आमचं आणि काहीतरी राकेशला फोन आलेला हा बापरे ऐकाय काढला जसं मी ऐकलं तसं व्हिडिओज बंद केलं बघायचं परत म्हटलं काय बाबा ना आता सगळ्यांचं जर आपण ऐकत बसलो तर मला वाटतंय अशी सांगत लागेल साखळी जग मला वाटतं 400-500 फुटापर्यंत धावून होईल लागणारच तर कारण आता समजा ह्यातला एखादा कमी पोहोचतो हा द्यायचं म्हटलं बरोबर आहे आणि जर तेव्हा नाही दिला आणि पोटासंग धरून घरातच ठेवला तर किती पोहोचत होते सांभाळायला पोटात. आणि दुसरीकडे पळलं तरी हो वेटूचा कसा निर्णय घेतला लगेच म्हटलं वेटूचं इथं वाट लागण्यापेक्षा दुसऱ्या दावणीला जाऊ दे तिथं पळलं कारण ते पळतो वेटू आता निशाण पण पळतो निशाण पण जायला आता बाबऱ्या पण पळतोय आपला बाबऱ्या दुसरीकडे पळेल आमच्याकडे नियोजन होईना झाले एवढं जास्त पसारा झाल्यामुळे आणि खर्च किती करायचा प्रत्येक मैदानाला 7-8 हजार रुपये खर्च आहे म्हणजे ह्यो निर्णय घेतला आपण बघू बाबऱ्याशी 26 तारखेला काय करतील मैदानात ए बाबा ह्याच्यामुळे झाले सगळे ह्याच्यामुळं कसा बघतोय बघ की सळा जर ह्यो पळत असता ना एवढा पसारा झाला नसता 2च होती माझ्याकडे बाजीन रायबा बघतोय आणि काठी घे रे काठी घे त्याला मावायच मारलेला नाही मी इतका मारलाय ह्याला मी असा गेलो कापतो मला बघितलं नाही बाबा मला वाटतं मी कुणाला मारलंय एवढ्या नदीत नाही लागा मारलंय कशाला माहितीये का टावेल लागल म्हणून तेवढं भ्या पाहिजेच कसं आहे माझ्या 2 तारखेला पळायचं आहे काय सुट्टी द्यायची नाही किलर बरं कसलं यांची दोघांची सांगड होईल दोघांना मात्र कसं जोडतील किलरचं नेज आणि आपल्या फॅमिलीला माहिती आहे हो जुन्या म्हणजे स्टार्टला आपण घेतला तेव्हा कसा होता आणि पळायला लागले हो स्पीड साहेबांचं आता जरा स्पीड कमी लावलं पहिल्यांदा काय कमी लावलं तरी चालतंय आपल्याला काय विषय नाही भाजी शीट काय पिल्या तुला का असं मार वाटतं तुला खा वैरण खा आला बघा आता आला बघा जवळ या 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 आहे का आणि इकडं हरण बघा हरण हरण कसं आहे अय भाजी पाय दिलास हो का पाय सर तुम्हाला खरंच बी वाटते भजी याला येऊ मला भाज्याचा वासच आवडतो असं ते गुळागत येतो का ना भैया गुळागत वास येतो गुळागत कसं काय कोणास त्याचा गोड वास येतो भाज्याचा नाही शपथ पहिल्यापासून गोड वास येतो त्याचा ब्रह्मा गेलं काय राय बॉ शान असलं का नाही बाजूला बसतो त्या नक्की करे भैया राय भाजी काय ना नक्कीला का आशा करायची द्या कोणतं चांगला नक्की वाला पाहिजे काय माहितीये का खालचं ती एक नक्की आहे मागच्या पाहिजे ती नक्की चढते सारखी त्या खाली वाढ आहे नाही नक्कीच वाढ आहे त्याच्या तुला पटायचं नाही 5वी बारी असलं नाही नक्कीची रायबाजी
काय काय जण 6-7 महिन्यात नक्की. लहानपणापासून अजून नक्की नाही केली. हा मग बघ बरं. लहानपणापासून ना बाई अजून नक्की नाही केली. काय काय जण म्हणते की मला मेसेज पण आले प्रश्न दादा जास्त नक्कीच वाढ असते ती लय म्हणजे हे असते म्हणजे काय बरं म्हणते गुन्हे वगैरे काय काय म्हणते मग चांगलं आहे म्हणते. रायबा आपला सर्व गुण संपन्नच आहे फक्त आमचं जरा लक्ष हटले आलं चोराड्यात केलं ते एक नंबरच केलं त्यानं दाखवून दिलं की बेट्यानं लक्ष देणार आहे का नाही बघा मग असं करायला म्हटलं बास. आणि जसं त्यानं चोराड्यात केलाय खेळ तसं बेरकिटच लावलं त्याच्यावर. आता बघ ऊन पडले आहे का काय काय चाललंय काय वातावरणाच. करतोय का हो बाजीचा आवाज ऐकला का केलेला कसा करतोय बाया कवाटी लागणार रे नाही लागा. अरे मी किती बाबा आणल्या बसन म्हणतोय आज डिरकल उद्या डिरकल घेतल्या बसन डिरागला पाहिजे रे मला यो कोण बरं भारत डिरागल्यावर लय आवडत एकटाच जाऊन येला डिरागते आता आपल्या कोण डिरागते सर हा इथे एवढा नाही डिरकत नव्हता शोधा मला आवाज ऐकायचा कसा निघतोय बाहेर. हा तवा हो सापागोद आवाज काढायचा तुम्ही बी आत्ताय रे त्याला नाही तो काय करत त्याला मारायचं असलं का नाही दुरी लांबवतो बाहेरला विचार आणि त्या ह्याच्यात रागात मारायचं गेलाच का नाही मग तर मग लयच पेसावतो तू.